हाय हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ. आणि ही उसळ खूप पौष्टिक असते आणि खूप मस्त लागते. आणि जे लोक वजन कमी करण्यासाठी म्हणजे डाएट प्लॅन करतात त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. पण लहान मुलांसाठी किंवा तरुणांसाठी एनर्जी म्हणजे जी काही ऊर्जा त्यांना हवी असते त्याच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. तर चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया. ही बघा, ही एक वाटी मी मटकी सकाळी भिजत घातलेली, नंतर रात्री एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं आणि सकाळी बघितलं तर किती मस्त मोड आलेत. हे पाहू शकता तुम्ही, खूप मस्त मोड आलेले. आणि तुम्ही अशी कच्ची पण खाऊ शकता. यामध्ये भरपूर अशा प्रमाणात फायबर्स असतात आणि प्रोटीन असतं. हे बघा, अशा पद्धतीने याला 2 वेळेस मी धुवून घेतले पाण्याने, म्हणजे जे काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल. किंवा थोडंफार म्हणजे भिजू घातल्यामुळे की ते कपड्याचे जे काही धागे वगैरे आले असतील तर ते निघून जातील. नंतर तव्यावरती अर्धा मिनिटभर याला परतून घेणार आहे फक्त, जास्त नाही. जास्त भाजलं ना काय होईल, याचे जे मोड आलेला पुढचा भाग असतो ना तो जळून जाऊ शकतो. त्यासाठी जास्त नाही, अर्धा मिनिटभरच भाजून घ्यायचं आहे. भाजून व्यवस्थित काढून घेतलं. नंतर इकडं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घेतली आहे. एक कढई ठेवली, त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घेतली 1 चमचा. बघा, अशा पद्धतीने तेल गरम झाल्यानंतरच मोहरी टाका, कारण फोडणी मस्त बसते आणि मोहरी पण लवकर तडतडते. नंतर 1 चमचा जिरं टाकून घेते. जिरं पण मस्त असं फुलल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे. हे बघा, अशा पद्धतीने. नंतर यामध्ये मी हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली टाकते, कारण मला फोडणीमधली कोथिंबीर खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून तुम्ही डाळ बनवा, पोहे किंवा काही बनवा, उपमा, तर त्यामध्ये असं फोडणीमध्ये टाकून बघा कोथिंबीर, खूप मस्त लागते याची चव. आणि नंतर बारीक चिरलेला एक मीडियम आकाराचा कांदा टाकून घेते आणि हे सर्व जिन्नस मस्त असं परतून घेणार आहे मी. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायला. नंतर थोडं मिरचीला मीठ लागण्यासाठी मी चवीनुसार मीठ टाकून घेते आत्ताच. नंतर मी मीठ नाही टाकणार आहे. फोडणीमध्ये मीठ टाकलं ना आपली जी मिरची आहे, कांदा पण लवकर मऊ होईल आणि मिरचीमध्ये पण मीठ व्यवस्थित लागेल. आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा मऊ झाल्याच्या नंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आपला कांदा आता ऑलमोस्ट व्यवस्थित परतून झाला आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही, खूप मस्त. आणि अर्धा टोमॅटो चिरलेला मी तो टाकून घेतला आहे. आणि नंतर टोमॅटो मऊ होण्यासाठी लवकर त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. टोमॅटो थोडंसं मऊ झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित एक वेळेस परतून घेऊन नंतर यामध्ये जी आपण मोड आलेली मटकी भाजलेली ती टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून याला परतून घ्या या मसाल्यामध्ये आपल्या. मस्तच. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशीच खाऊ शकता, किंवा थोडासा याला रस्सा वाढवायचा असेल, तुम्हाला भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत खायचं असेल तर थोडासा रस्सा वाढवा, म्हणजे तुम्हाला भातासोबत आणि चपातीसोबत खाता येईल. हे नाश्त्यासाठी तुम्ही असंही खाऊ शकता. एकच नंबर नाश्ता होतो आणि खूप मस्त लागते आणि आपल्याला दिवसभराची ऊर्जा देऊन जाते. नंतर गरम मसाला टाकून घेतला मी, एव्हरेस्टचा गरम मसाला होता. आणि हे बघा, गरम मसाला टाकल्यानंतर परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर वाटलं सरभरीत करावंसं तर सरभरीत करा, नाहीतर मोकळंही खूप छान लागतं. नंतर याच्यावर एक झाकण ठेवून एक 2-3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे मी. हे बघा, नंतर 2 मिनिटानंतर हे बघा आपली मस्त असं मटकी खूप मस्त झाली आणि पूर्ण पाणी यामधलं आटलं आहे आता. आणि थोडंसं पाणी ठेवलं आहे कारण ओलसर खूप छान लागते. हे बघा एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलं मी. दिसायला किती मस्त दिसतं ना, तितकीच खायला पण खूप मस्त लागते. एकच नंबर आणि भन्नाट अशी चव याची जिभेवरची जाणारच नाही, इतकी छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती छान दिसते ना, दिसायला जितकी छान दिसते तितकी खायला पण छान लागते. तर जास्त काही मेहनत नाही, फक्त याला भिजत घालणं आणि याची मोड काढून घेणं याचीच प्रोसेस थोडीशी आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.